चिपळूण नागरिकवर प्रेम करणारे आणि आमच्या लाडक्या साहेबांवर प्रेम करणारे सर्व चिपळूणवासीय आणि जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेले आपण सर्व आणि आदरणीय व्यासपीठ। खरं तर साहेब हा कार्यक्रम आपण सकाळी 10:30 वाजता सुरू केला आणि 10:30 वाजल्यापासून ह्या फ्लोअरवर जवळजवळ 250 ते 300 माणसं आणि खालच्या फर्स्ट फ्लोअरवर कमीत कमी 200 माणसं एवढा जनसमुदायात आपण हा कार्यक्रम आता पार पाडत आहोत। खरं तर आम्ही तुमची बराच वेळ वाट पाहत होतो आणि ही मंडळी सगळी कमीत कमी 2 ते 2.5 तास बसलेली आहेत, हे तुमच्या प्रेमाखातर आणि साहेबांच्या प्रेमाखातर। आज साहेबांचा 78वा वाढदिवस। साहेब हा वाढदिवस आम्ही दरवर्षी सहकारातली कार्यशाळा घेऊनच साजरा करतो। म्हणजे नुसता वाढदिवस साजरा करण्याचा नुसता प्रोटोकॉल करत नाही, उपस्थित असलेले सर्व सभासद, समन्वयक आणि हितचिंतक यांना बरोबर घेऊन प्रशिक्षण देऊनच हा वाढदिवस साजरा केला जातो। साहेबांच्या बद्दल थोडंसं मी ओळख इथे तुम्हाला सांगत आहे। साहेबांनी 1993 ला स्थापन केलेली ही संस्था आता 32 वर्षाच्या कालखंडात आम्ही काम करत आहोत। आम्ही ज्यावेळी कॉलेज वयीन होतो त्यावेळी साहेबांनी ते त्यांच्या सर्व्हिसमध्ये असताना IDCC बँकेमध्ये सर्व्हिसमध्ये असताना ही संस्था स्थापन केली। त्यामुळे संस्थेच्या पूर्ण जडणघडण ही आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली, त्यापेक्षा जास्त करून अनुभवली। कारण लहान वयात सगळ्यांना वाटत असतं की आई वडिलांनी आपल्याला जास्त वेळ द्यावा, आपल्याला फिरायला न्यावं किंवा बाहेर जावं, पण ह्या सगळ्या गोष्टीला मोड देऊन आम्ही ही संस्था साहेबांनी मोठ्या म्हणजे भरपूर अपार कष्ट करून ही जोपासली। हे करत असताना सहकार म्हणजे लोकांचा विश्वास, हा विश्वास आपण आता पाहतोय की किती 100% म्हणजे लोकांकडनं मिळालेली हा प्रतिसाद आहे आणि ही उपस्थितीच अशी दर्शवते की आपण साहेबांवर किती प्रेम करतोय। साहेब ज्यावेळी संस्था स्थापन झाली त्यावेळी साहेबांनी हा विचार केला होता की सर्वसामान्य लोकांना हात कसा देता येईल। कारण ज्यावेळी DCC बँकेत ते काम करत होते त्यावेळी काही बंधनं काम करताना त्यांच्यावर होती आणि ती बंधनं पार करून आपण लोकांसाठी काय करता येईल हा विचार करून त्यांनी 93 ला ही संस्था स्थापन केली आणि ती करत असताना लोकांसाठी ज्या ज्या सोयी साधने उपलब्ध करता येतील सहजतेने ती उपलब्ध करून दिली। आणि आज मी तिपर्यंत साहेब गेले 32 वर्ष स्वतः इथे संस्थेत येऊन लोकांसाठी ज्यावेळी कर्ज मंजुरीचा प्रस्ताव येतात ते स्वतः इंटरव्ह्यू घेतो। आमच्याकडे पद्धत आहे साहेब इंटरव्ह्यू घेऊन कर्ज मंजूर करण्याची। साहेब रेग्युलर रोज सकाळी 9 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत संस्थेत असतात, सर्व कर्ज प्रकरण स्वतः मंजूर करतात। त्यामुळे मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा वेगळं की मंजुरीचं काय असू शकते, कारण स्वतः त्यांनी त्यांच्या हाताखालून गेलेला प्रत्येक कर्जदार हा प्रामाणिकपणे स्वतः बांधील होतो आणि त्या पद्धतीने मंजुरीचं काम होतं। आपली माणसं आपली संस्था हे ब्रीदवाक्य आमच्या संस्थेचं साहेब आहे आणि त्या ब्रीदवाक्यामध्येच आपले पण आहे। म्हणजे प्रत्येक सभासद हा चिपळूण नागरिकचा परिवार आहे। आता साहेब आमचे जवळजवळ 1,45,000 सभासद आहेत आणि साहेबांनी आणलेली संकल्पना म्हणजे समन्वय संकल्पना जी गावोगाव म्हणजे अंतर्गत गावं आहेत त्या गावांना ते कनेक्ट केले जातात। समन्वय हे जे आहेत आपल्या 270 समन्वयक आपल्या गावागावात काम करतात आणि जवळजवळ सगळ्या समन्वयकांना काम करणारी ही यंत्रणा आहे। म्हणजे सहकारात जे वेगळेपण आहे, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ते आपल्या संस्थेने केलेल्या आहेत। त्याचबरोबर कीर्ती सेवा केंद्राची संकल्पना राबवतो। म्हणजे आता 50 आपण राज्यभर काम करतो, पण जी गावं शहराशी जोडलेली नाही किंवा गावांपासून सुद्धा अंतर्गत भागात आहे तिथे प्रत्यक्ष एका ठराविक वेळेला तिथे जाऊन आमच्या संस्थेचं जसं शाखेचं काम करतात त्याच पद्धतीने कीर्ती सेवा केंद्राच्या माध्यमातून